स्वाती सांडगोरा यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर चला, तुमचा सुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सिमला मिरची घेतलेली आहे। तर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्या। तर सिमला मिरचीमधल्या आपल्याला आतमधल्या बिया काढून टाकायच्या आहेत। काढल्यानंतर मोठी मोठी सिमला मिरची कट करून घ्यायची आहे। तर खूप जास्त बारीक कट करण्याची काही गरज नाही, मोठी मोठी कट केली तरी या ठिकाणी चालणार आहे। तर इथे मी सगळ्या सिमला मिरच्या कट करून घेते। आज आपण सिमला मिरचीचा छान असा एक पदार्थ पाहणार आहोत। यापूर्वी तुम्ही कधी केला नसेल किंवा खाल्ला सुद्धा नसेल एवढा भन्नाट चवीचा दाखवणार आहे। तुम्ही हा सिमला मिरचीचा पदार्थ प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता, पण कशा पद्धतीने ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या सिमला मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। तर त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे। अर्धा चमचा तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि तेलावरती शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर तेलावरती शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। इथे मी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तुम्ही कमी तिखटाच्या वापरल्या तरी चालणार आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता। मिरच्या घातल्या की त्यानंतर आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि छान आपल्याला हे तेलावरती भाजून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। तर शेंगदाणे, मिरच्या, लसूण भाजल्यानंतर आपण जी सिमला मिरची कट करून घेतली होती ती सिमला मिरची घालायची आहे आणि डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। नेहमीच ती सिमला मिरचीची भाजी खाऊन कंटाळला असाल तर एकदा ही नक्कीच करून पहा। अगदी भाकरी संग, चपाती संग अगदी भन्नाट चवीची सिमला मिरची तयार होते। तर इथे पाहू शकता मी डाग पडेपर्यंत सिमला मिरची भाजून घेतलेली आहे आणि सगळं साहित्य सुद्धा आपले शेंगदाणे, मिरच्या, लसूण, सिमला मिरची छान अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे। तर आपण हे सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। एका ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी सिमला मिरची सगळी थंड करून घेते। तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता तुम्ही मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ती सगळी सिमला मिरची घालायची आहे आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला जाडसरीत वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक वाटू नका, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने वाटा। तर तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे सुद्धा अर्धे अर्धे त्यामध्ये राहिलेले आहेत आणि सिमला मिरची सुद्धा जाडसर आहे। त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। तर त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे, त्यामुळे मी तीच कढई वापरलेली आहे। तर आपल्याला कढई गरम झाली की कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। कढीपत्ता तडतडला की त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतला होता। तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर छान अगदी परतवून घ्यायचं आहे। तुम्ही जर या पद्धतीने सिमला मिरचीची भाजी केली ना, तर नको नको म्हणणारे सुद्धा आवडीने खातील, एवढी मस्त चमचमीत होते। तर तेलावरती कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे। तर इथे टोमॅटो घालते आणि तो सुद्धा आपल्याला कांद्यावरती मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला म्हटलं होतं की ही भाजी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता। तर कशा पद्धतीने करायची ती, यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे। तर ते न वापरता तुम्ही फक्त तेलावरती छान अगदी परतवून घ्यायचे। आपण शेंगदाण्याची चटणी करतो ना, त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे। तर कांदा आणि टोमॅटो छान अगदी मऊ झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अगदी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सिमला मिरची वाटून घेतली होती ती आपल्याला त्यावरती घालायची आहे। सिमला मिरची घातल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। थोडासा गॅस आपल्याला इथे मोठा करायचा आहे, कारण आपण मिक्सरमध्ये वाटल्यानंतर थोडंसं सिमला मिरचीला पाणी सुटतं, त्यामुळे थोड्याशा मोठ्या गॅसवर आपल्याला परतवून घ्यायची आहे। तुम्ही जर या पद्धतीने सिमला मिरचीची भाजी केली ना, तर घरातले सगळेजणच आवडीने खातील। तुम्ही याला सिमला मिरचीचा ठेचा सुद्धा म्हणू शकता। अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर मी दोडक्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे।
व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला छान त्याला वाफ द्यायची आहे। तर 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढूया आणि परत एकदा छान अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट शिजले जाते कारण आपण तेलावरती आधी परतवून घेतलेली आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला। तर छान अगदी मस्त व्यवस्थित शिजलेली आहे। तर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता। अगदी भन्नाट चवीचा सिमला मिरचीचा ठेचा होतो, तर एकदा नक्कीच करून पहा। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच कळवा। तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।